छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेली शिवकालीन वाघनख लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये होती। मात्र सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी प्रयत्न करून ती वाघनख जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले। त्यानंतर त्याला यश आलं आणि ती वाघनख महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा ती साताऱ्यामध्ये आली। साताऱ्यानंतर ती 19 जुलै 2024 रोजी नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आणण्यात आली। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लागलेल्या वाघनखांचं आणि शिवकालीन शस्त्रांचा प्रदर्शनीचं उद्घाटन केलं। त्यानंतर ही वाघनख जी आहे ती विदर्भातील शिवप्रेमींसाठी जी प्रदर्शनी आहे ती खुली करण्यात आली। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमींनी जाऊन शिवकालीन शस्त्र आणि जी वाघनख आहे ती पाहिली। आज महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा या प्रदर्शनीला भेट दिली। त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेले जी वाघनख आहे त्याची पाहणी केली। त्याचप्रमाणे शिवकालीन शस्त्रांची त्या ठिकाणी पाहणी केली। त्यांनी बराच वेळ त्या ठिकाणी घालवला। त्या ठिकाणी शिवकालीन काही प्रात्यक्षिकंसुद्धा लहान मुलांनी ती करून दाखवली। त्याचे सुद्धा कौतुक सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून करण्यात आलं। त्यानंतर त्या ठिकाणी लागलेल्या प्रदर्शनीचा संपूर्णपणे मोहन भागवत यांनी आढावा घेतला। ते सर्वत्र फिरले। एक एक गोष्ट जी आहे ती शिवकालीन गोष्ट बारकाईने त्यांनी त्या ठिकाणी बघितलेली आहे। आणि एकंदर म्हणजे नागपूरकरांसाठी जी ही पर्वणी होती ती संपूर्ण विदर्भातील शिवप्रेमी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन या प्रदर्शनीचा आनंद घेत होते किंवा या ठिकाणी येऊन माहिती जाणून घेत होती। अनेक अभ्यासक सुद्धा त्या ठिकाणी येऊन या शिवकालीन शस्त्रांचा वाघनखांचा अभ्याससुद्धा करत होती। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी ही वाघनख पाहण्याच्या आधी एक प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या शौर्य यामध्ये आहे आणि ते प्रत्येकानेच बघितलं पाहिजे। त्याचप्रमाणे मोहन भागवत यांनी हे सांगितलं की ही जी शिवकालीन वाघनख आहे हा आपला इतिहास आहे, हा जपला पाहिजे। प्रत्येकाने या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे, ती वाघनख बघितली पाहिजे। आपली प्राचीन परंपरा काय होती, आपली प्राचीन शस्त्र काय होती याचं सुद्धा निरीक्षण या ठिकाणी केलं पाहिजे। अशा प्रकारचा एक संदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। जवळपास ही जी वाघनख आहे ही साताऱ्यामध्ये 6 महिन्यापर्यंत होती आणि त्यानंतर 19 जुलै 2024ला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आणण्यात आलेली आहे आणि आता ती 6 महिन्यापर्यंत या ठिकाणी राहणार आहे। एकंदर म्हणजे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठमोठ्या नेत्यांनी किंवा नागरिकांनी जे आहे त्या ठिकाणी या वाघनखांचं आणि याचं प्रदर्शनी जी आहे ती बघितलेली आहे। आज त्यामध्ये मोहन भागवत हे सुद्धा जाऊन त्यांनी सुद्धा या प्रदर्शनी बघितली आणि त्या ठिकाणची शौर्याची कथा जी आहे किंवा शौर्याचे एक ऊर्जा देणारं हे प्रदर्शनी जी आहे ती बघण्याचा आनंद त्यांनी घेतला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।